भाजपाकडून एकनाथ शिंदेंचा वापर करून झालाय का? भाजपसाठी एकनाथ शिंदे आता निकामी ठरलेत का? निकामी म्हणजे गुड फॉर नथिंग. उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचण्यासाठी, शिवसेना फोडण्यासाठी, हिंदुत्वाचा नरेटिव्ह सेट करण्यासाठी 2022 मध्ये भाजपला शिंदेंची गरज होती. पण आता आता भाजपला वाटायला लागलंय का की शिंदेंचा पॉलिटिकल यूज पूर्ण झालाय? कारण नुकतंच ठाणे महापालिकेत जे घडलं ते फक्त घोषणाबाजी नव्हती, तो एक पॉलिटिकल सिग्नल होता. ज्या ठाण्याला शिवसेनेचा श्वास म्हटलं जातं, जिथून धर्मवीर आनंद दिघेंचं वादळ उठलं, जिथून एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचले, त्याच ठाण्यात चक्क शिवसेना मुर्दाबाद, शिवसेना हाय हायच्या घोषणा दिल्या गेल्या. आणि या घोषणा कुण्या विरोधकांनी दिल्या नाहीत, तर सत्तेत सोबत बसलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी दिल्या. आता प्रश्न घोषणांचा नाही, प्रश्न आहे त्या घोषणांमागच्या कॉन्फिडन्सचा. भाजप एवढा बेधडक कसा झाला? कारण राजकारणात कुणीही अचानक इतका अग्रेसिव्ह होत नाही. त्यामागे सत्ता समीकरण बदललेलं असतं. आणि म्हणूनच आता चर्चा सुरू झाली आहे, भाजप आता शिंदेंच्या शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून पाहतोय की भविष्यात ॲब्झॉर्ब करायच्या पक्षासारखं ट्रीट करतोय? कारण भाजपचा पॅटर्न देशभरात सारखाच दिसतो. आधी अलायन्स, मग एक्सपान्शन, मग डॉमिनन्स. अकाली दलासोबत तेच झालं, महाराष्ट्रात जुन्या शिवसेनेसोबत तेच झालं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही भाजपचे इक्वेशन तसंच दिसते. भाजपचा मेसेज स्पष्ट असतो, आमच्यासोबत राहू शकता पण आमच्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज शिंदेंची स्थिती पाहून अनेकांना वाटायला लागलंय, भाजप आता शिंदेंना पार्टनर नाही तर पॉलिटिकली मॅनेजेबल अलाय म्हणून पाहतोय. कारण 2022 मध्ये भाजपला शिंदेंची गरज होती, पण 2026 मध्ये इक्वेशन बदलली आहेत का? भाजपला वाटायला लागलंय का आता सिम्बॉल आपल्या कंट्रोलमध्ये आहे, सत्ता आपल्या हातात आहे, संघटना वाढते, त्यामुळे शिंदेंवर प्रेशर वाढवला तरी चालेल. कारण लक्षात घ्या, भाजपने फक्त सत्ता घेतली नाही तर नरेटिव्ह सुद्धा घेतला. मुख्यमंत्री भाजपचा, गृहमंत्री भाजपचा, निर्णय प्रक्रियेचं केंद्र भाजप आणि शिवसेना हळूहळू ज्युनियर पार्टनरच्या चौकटीत अडकताना दिसते. आणि म्हणून ठाण्यातील घोषणाबाजी फार सिम्बॉलिक आहे. कारण ठाणे हे फक्त शहर नाही, ते शिंदेंचं पॉलिटिकल हेडक्वार्टर आहे. जर भाजप ठाण्यातच अग्रेसिव्ह होत असेल तर त्याचा अर्थ असा घ्यायचा का की भाजप आता ठाण्यावरचं शिंदेंचं मोनोपोली तोडायला तयारीत आहेत? कारण भाजपने गेल्या काही वर्षात ठाण्यात प्रचंड ताकद वाढवली, नगरसेवक वाढले, स्थानिक संघटना वाढली, नेतृत्व अग्रेसिव्ह झालं आणि आता ओपनली चॅलेंज करण्याची हिंमत आली. म्हणजे भाजप भविष्यात ठाण्यात स्वतःचा मुख्यमंत्री फेस उभा करायचा विचार करतोय का? कारण राजकारणात कुणीही कुणाला कायमचं मोठं होऊ देत नाही, विशेषतः भाजपसारखी नॅशनल पार्टी तर नाहीच नाही. आणि म्हणूनच आता प्रश्न असा निर्माण होतो, भाजपला शिंदेंची गरज जास्त आहे की शिंदेंना भाजपची? कारण सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपला शिंदेंची गरज होती, पण आज परिस्थिती उलटी झाली आहे का? आज भाजपला वाटतंय का की शिंदे आता कम्प्लिटली डिपेंडंट आहेत? कारण अनेक गोष्टी भाजपच्या बाजूने गेल्या, पक्षचिन्ह, सत्ता, संघटना, प्रशासन, आणि त्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स वाढला. म्हणूनच आता भाजपचे स्थानिक नेते सुद्धा ओपनली शिवसेनेला टार्गेट करायला लागलेत. आणि इथेच सगळ्यात पेनफुल अँगल सुरू होतो, आजचा शिवसैनिक आतून तुटतोय का? कारण एकेकाळी भाजप विरोधात रस्त्यावर उतरलेला शिवसैनिक आज भाजपच्या नगरसेवकांकडून शिवसेना मुर्दाबाद ऐकतोय आणि वरचं नेतृत्व शांत बसलेलं पाहतोय. विचार करा त्या जुन्या शिवसैनिकांच्या मानसिकतेचा, ज्यांनी बाळासाहेबांसाठी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, शाखांसाठी भांडणं केली. तेच लोक आज स्वतःच्या पक्षाविरोधात घोषणा ऐकून शांत उभेत, कारण वरचं नेतृत्व रिॲक्ट करत नाहीये. आणि म्हणूनच हा फक्त पॉलिटिकल इश्यू राहिलेला नाहीये, तर इमोशनल फ्रॅक्चर बनतोय. कारण शिवसेना ही फक्त पार्टी नव्हती, ती ॲटिट्यूड होती, अग्रेशन होतं, प्रत्युत्तर देण्याची भाषा होती. कारण शिवसेना ही फक्त पक्ष नव्हती, ती अस्मिता होती, आणि त्या अस्मितेलाच आता मित्रपक्ष चॅलेंज करतोय. पण इथे अजून एक मोठा पॉवर अँगल आहे. 2022 मध्ये भाजपला शिंदेंची गरज होती, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडायचं होतं, शिवसेना फोडायची होती, हिंदुत्वाचा नरेटिव्ह परत घ्यायचा होता. त्या काळात शिंदे इनडिस्पेन्सेबल होते. पण आज 2026 मध्ये इक्वेशन बदलली आहेत का? भाजपला वाटायला लागलंय का आता सिम्बॉल आपल्या बाजूला आहे, सत्ता आपल्या हातात आहे, संघटना वाढते, त्यामुळे शिंदेंवर प्रेशर वाढवलं तरी चालेल? कारण पॉलिटिक्समध्ये परमनंट फ्रेंडशिप नसते, परमनंट इंटरेस्ट असतो. आणि भाजप हा इंटरेस्ट बेस्ड पॉलिटिक्स करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आज भाजप शिंदेंना सपोर्ट करतोय, पण उद्या त्यांची पॉलिटिकल स्पेस कमी करत असेल तर आश्चर्य वाटायला नको. कारण भाजपला महाराष्ट्रात एकट्याने डॉमिनंट व्हायचंय, आणि त्या डॉमिनन्समध्ये कुठलाही रिजनल अलाय फार मोठा होणं भाजपला परवडणार नाही.
म्हणूनच ठाण्यातील ही घोषणाबाजी फक्त लोकल घटना नाही तर भविष्यातल्या मोठ्या पॉलिटिकल मेसेजची सुरुवात असू शकते। आणि म्हणूनच आता प्रश्न फक्त ठाणे महापालिकेचा नाही तर शिवसेनेच्या फ्युचरचा आहे। कारण शिवसेना संपवायला विरोधकांना कधी जमलं नाही, काँग्रेसला नाही जमलं, राष्ट्रवादीला नाही जमलं, पण आज शिवसेनेची सर्वात मोठी परीक्षा मित्रपक्षामुळे सुरू झाली। पण आज ठाण्यात जे घडलं त्यानंतर अनेक जुन्या शिवसैनिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय, हे तेच शिवसेना आहे का? कारण ज्यांना ओळखणारे सांगतात हे तेच एकनाथ शिंदे नाही जे कधी काळी आनंद दिघेंच्या एका शब्दासाठी डान्स बार फोडून आले होते। मग आज एवढे शांत का? ही लॉयल्टी आहे की मजबुरी? सुप्रीम कोर्टात सुरू असलेला शिवसेना कोणाची हा वाद, ईडीची भीती, दिल्लीचं प्रेशर की सत्ता टिकवण्याचं कंपल्शन? कारण राजकारणात नेता जेव्हा वारंवार बॅकफूटवर जातो तेव्हा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स ढासळायला लागतो। आणि आज ठाण्यात तेच दिसतंय। भाजपला आता भीती उरलेली नाही, उलट त्यांना वाटायला लागलंय का डोळे वटारले की शिंदे शांत बसतात। आणि म्हणूनच हे सगळं फक्त लोकल भांडण नाही, हा पॉवर शिफ्ट आहे, हा मेसेज आहे, हा भविष्यातल्या महाराष्ट्राचा राजकारणाचा ट्रेलर आहे। कारण भाजपला महाराष्ट्रात डॉमिनंट व्हायचंय, पूर्ण डॉमिनंट, आणि त्या डॉमिनन्समध्ये कुठलाही रिजनल अलाय फार मोठा होणं भाजपला परवडणार नाही। आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात आता सगळे एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतात, भाई खरंच शांत आहेत की आतून प्रचंड अस्वस्थ आहेत आणि योग्य वेळेची वाट पाहतायत? कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा मित्रपक्ष एकमेकांविरोधात घोषणा द्यायला लागतात तेव्हा पुढे जाऊन फक्त महापालिका हादरत नाही तर संपूर्ण सत्ता समीकरण बदलायला सुरुवात होते। म्हणूनच आज शिंदेंची खरी परीक्षा विरोधक नाही तर मित्रपक्ष घेतोय। आणि म्हणूनच या सगळ्या कथेतील सर्वात भारी आणि सर्वात धक्कादायक ओळ कदाचित हीच आहे, शिवसेना संपवायला विरोधकांना कधी जमलं नाही, पण शिवसेनेची सर्वात मोठी परीक्षा आता मित्रपक्षामुळे सुरू झाली। दरम्यान तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा। धन्यवाद।